हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. आपल्याला घेऊन जावं लागल. हा हा घेऊन जाऊया. चल चल. ए तू पण चल. हा चल आले. तुम्हाला माहितीये का, माझ्या बाळाच्या अंगावर सगळे पाय देऊन चालतात. बिचारे किती त्रास सहन करतात छोटूशे. आणि तुम्हाला माहितीये का, हे काय म्हणतात, हे खेळायला चला खेळायला चला. आणि तुम्ही काय करता, तुम्ही त्यांच्या अंगावर पाय देता. अरे तुम्हाला कळतं का, तुमचं वजन किती, यांचं वजन किती. यांचं वजन 1 ग्राम आणि तुमचं वजन 50 किलो, 60 किलो, 80 किलो. तुम्हाला काही समजतं का, हे बिचारे आपल्या पायाखाली गुदमरून जातात. आणि पायाखाली आला ते काय म्हणतात माहितीये का, मेलं मेलं. ओ ले 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 कोण मेलो. ओले बापले गवत मेलो. ओ माझे इचुकलेनो पिचुकलेनो, तुम्हाला त्रास होतो. त्रास होतो. पण नका काळजी करू तुम्ही, तुम्हाला त्रास नाही होणार. अन्वी आहे ना. पण आता कसं आहे, तिला जेवायला जायचं आहे ना. तुम्हाला भूक लागते ना, तशी अन्वीला पण भूक लागली आहे. हा आता आम्ही जेवून घेतो आणि तुम्ही पण जेवून घ्या. हा चला 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 आता चला. चला गजोधर हा तिला घेऊन चला. 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 तुम्हाला पण भूक लागली असेल ना. अन्विताई चला. हा आपण जाऊयात. चला. मला पण भूक लागली असेल ना. बोला हो. तोडला हे बोलणार कसं. चला टाटा. हा टाटा. चला चला. हलू हलू. मला असं का घेऊन चाललाय, मला काही झालं नाहीये. नाही झाला. तुला आरामाची गरज आहे अन्वी. तुला आरामाची. अरे पण मला माझं ऐका ना. आव तुम्हाला झोपल्यावर जरा बरं वाटेल. माझं ऐका. झोपा. नाही आली झोप. झोपा मी म्हणते ना. इकडे वर पाय ठेवा. हा नीट झोपा. अगं चंपा ऐक तरी, मला नाही आली झोप. अगं येईल झोप. 1 मिनिट. तुला आरामाची गरज आहे. तिला झोप. अरे नाही येणार. अरे तू आता येईल बघा नीट झोप. हा झोपा. माझं बोलणं कोणाला कळतच नाहीये. घरातल्या कोणालाच कसं नाही कळत. झाडांशी कोणी बोलत नाहीये. ते ते छोटूस बाळ आत्ता आलंय आणि ते किती सुकलंय. म्हणजे ते आजारी आहे. म्हणजे झाडं आजारी पडतात. म्हणजे जगातले सगळे झाड आजारी असतात. त्यांना कोणी खाऊ पिऊ घालत नाही. नाही मला काहीतरी केलं पाहिजे. मला काहीतरी केलं पाहिजे. मी काय करू. मी चेक करते. मी चेक करते आणि मी त्यांना गोळ्या देईन. गोळ्या दिल्यावर
पाणी द्यावं लागेल नाही. पाणी पाणी. काय रे, कसे आहात सगळे? हा, आता ना मी तुम्हाला चेक करणार आहे सगळ्यांना. हा, काय रे छोटूसे बाळा, कसा आहेस तू? हा, रोज खाऊ पिऊ करतोस ना? हा, टायमावर करायचं. हा हा. अरे वा, तू तर भरपूर खाऊ खातोस वाटतं. हा, म्हणूनच असा झालाय ताकदवार, हो ना? हा. वाव, किती छान. तुम्ही सगळे छान. आता मी जरा हळूहळू पुढे जातो. हा, बाबा. अच्छा गो लँडिंग वरती कर. या भैया, संदे चला इकडे या लवकर. काय झालं? हा, काय झालं? अन्वी ताई बघ. ती काय करते आहे? ओमी बघ कशी बोलते. अरे ओमी हे बघ. बाबा, तुम्ही ना आता थोडेसे अजून थोडेसे म्हातारे झालात. हा, म्हणून आहे ना, म्हणून तुमचे हे सगळे असे केस गळतायत. हा, पण तुम्ही काळजी करू नका. हा, मी तुम्हाला रोज खाऊ पिऊ घालेन. हा, आणि अजून तुम्ही थोडे वर्ष जगाल. हा, मी आहे ना, मी तुमची काळजी घेईन. हा, काळजी घ्या. हा काका. दादा, मी तुला आता चेक करते. हा, दादा, तुझे हार्टबीट्स आहेत ना, खूपच हळूहळू ऐकायला येत आहेत रे. म्हणजे नाही ऐकायला येत असं बोललास ना, तरी चालेल. पण दादा, तू काही काळजी करू नको. हा, मी ना लगेच तुझा बीपी पण चेक करते. हा, काळजी करू नको. लगेच येते मी. हा, घाबरू नको. हा हा, आलेच. हा, अगं बया, बीपी. मी ना आता लगेच बीपी चेक करते आणि तुला लगेच बरं वाटेल. हा, दादा, तुझं बीपी पण खूप कमी दाखवतंय रे. हा, तुला ना बरं नाहीये. हा, पण तू काळजी करू नकोस. हा,
मी आहे ना, मी तुझी काळजी घेईन ना. मी तुला ना थोड्या वेळाने गोळ्या देईन. हा, मी ना सगळीकडे सगळ्या झाडांना एकदा चेक करून येते आणि मग मी तुला ना गोळ्या देईन. हा, आणि हा, जर इंजेक्शनची गरज पडली ना तर मी तुला इंजेक्शन पण देईल. हा, पण तू काळजी करू नकोस. हा, मी आहे ना. हा, मी आहे. अगं माझं छोटंसं दादा तर आलेच. हा, मी बाबा ह्या दादाची थोडीशी काळजी घ्या. हा हा, येते. हा, मी. हा, अनन्या हिया माझी अनन्या. लब्बाडांनो, कसे आहात? काहीतरी गंमत आहे. अरे अजून नाही, थांब ना. अरे थांब ना, मी सांगेन ना. बरं ठीक आहे, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. टाळा! आपल्याकडे नवीन पाहुणे आलेत. हा कोण आहे माहितीये का? ह्याचं नाव आहे सोनुली. ह्याचं नाव आहे फगुली. ह्याचं नाव आहे टाकुली. आणि हा आहे छकुली. तर ना हे आपल्या सोबत राहणार आहेत. तर तुम्ही ह्यांना नीट समजून आणि तुमच्या सोबत ठेवा. हा, कारण ना हे नवीन आहेत ना, मग ह्यांना सांगायला पाहिजे कसं राहायचं, कसं खायचं. मी ह्यांना चेक करू. अरे नाही, नको. हे तर आता जन्माला आलेत ना. तर ना मी एक काम करतो, ह्यांना ना तुमच्यासारखी ताकद यावी, शक्ती यावी म्हणून ना मी ह्यांना गोळ्या देतो. आत्ता देतो. एकच मिनिट. हा, पूर्ण गोळी द्यायला नको ना, तर मी तुम्हाला ना एक अशी थोडीशी गोळी देतो. हळूहळू खायची. हा, आणि हळूहळूच मोठं व्हायचं. फटाफट मोठं नाही व्हायचं. हा, थोडंसं पाणी देतो. हा, थोडंसं पाणी घ्या. हा, नाहीतर फटाफट पाणी पिऊ नका, म्हणजे तुम्हाला ठसका लागेल. काय रे? हा, छान राहा. आणि ना हे लोक आहेत तुमच्या सोबत. हा, ते तुमची काळजी घेतील. काय रे मित्रा? हा, तुम्हाला ना मी थोड्या वेळाने भेटते. आता मी माझ्या मित्राला भेटून येते. हा, तुम्ही इथेच थांबा. हा, मी आलेच. काय रे मित्रा, किती मोठा झालास मित्रा. किती उंच झालास रे. हा, इतकं उंच कोणी होतं का? अरे तुम्ही असंच बोलले. माझी मान दुखते तुझ्याशी बोलताना, म्हणून सांगितलं इतकं उंच नको. आता बस कर. हा, बस. त्यांना पण उंच होऊ दे ना थोडस. असं नाहीये, मी फक्त त्याच्याशी बोलणार, मी तुमच्याशी पण बोलणार. तुमची पण काळजी घेणार, मोठ्यांची पण काळजी घेणार, स्वतःची पण काळजी घेणार. मी ना तुमची आई आहे. हा, आणि मी तुमचा बाबा पण आहे. तुम्ही सगळे माझे आहात, आणि मी तुमची आहे. तुम्ही इतकी उंच व्हा, ह्याच्यासारखे उंच व्हा, भरपूर उंच व्हा. आणि इतकं स्वतः नाही राहायचं रे बाबा. ह्याच्याकडून थोडीशी मदत घ्या. हा, तुम्हाला सांगेल कसं उंच व्हायचं ते. हा, तुम्ही ना खूप ह्याच्यासारखे मोठे व्हा, एकदम मोठे. इतके मोठे की तुमचे हात या असे आकाशाला लागले पाहिजेत. इतके उंच व्हा. आणि तुम्हाला माहिती का,
म्हणून सांगते तुम्हाला. तुम्ही काय करा माहितीये का, इतके उंच व्हा, इतके 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 उंच व्हा की तुमचे हात येतात, हात तुमचे हात ढगाला लागले पाहिजेत आणि मग ढगफुटी झाली पाहिजे आणि मग भरपूर पाऊस पडणार, भरपूर पाऊस पडणार आणि मग आपण सगळे काय करायचं माहितीये का, त्या भरपूर सारा पाऊस पडेल आणि आपण भिजू. पाऊस पडणार, आपण भिजणार. पाऊस पडणार, आपण भिजणार. पाऊस पडणार, आपण भिजणार. पाऊस पडणार, आपण भिजणार. अन्वी, अरे पडले हे काय? अगं अन्वी, ए अन्वी, अनन्या ही आमची अनन्या. काय करायचं ना काही कळतच नाही. हा ना. अरे अन्वी झाडांशी बोलते. हा मग अरे मी पण बघितलं आहे. तू तर काहीच सांगू नकोस. हा? तू ती भूतांशी बोलते असं म्हणाला होतास. बरोबर. अरे साहेब ते रात्रीचा बेल होता ना म्हणून मला तसा वाटला आहे. अरे सदा कसं आहे ना, ती झाडांशी बोलते हे तर खरंय की नाही. हा छोट्या झाडांशी बोलते, मोठ्या झाडांशी बोलते. हो, छोट्या झाडांशी लाडे लाडे बोलते आणि मोठ्या झाडांना मोटिवेट करते. कसलं मोटिवेट करते, डोंबल. झाडांना हरभऱ्याच्या झाडावर चढवते. नाही तर काय. अरे सदा तुला माहितीये का, आज मी देवपूजा करायला फुलं काढायला गार्डन मध्ये गेले, तर ही मला झाडावरची फुलं तोडूच देईना. म्हणाली आजी कशाला फुलं तोडतेस, अगं देव सगळीकडे असतो, इथूनच देवाला नमस्कार करायचा, कशाला ती फुलं तोडायची. काय बोलणार. मग काय चुकीचं बोलली ती आई. सदा आई अगं झाडावरून फुलं तोडणं हे खरंच चुकीचं आहे. हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदा एका विद्वानाच्या घरी एक पाहुणा आला. गप्पा मारत असताना त्या पाहुण्याला कळलं की ह्या विद्वानाच्या घरात एकही फ्लॉवर पॉट नाहीये. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने त्या विद्वानाला विचारलं, काय हो तुमच्या घरात एकही फ्लॉवर पॉट दिसत नाहीये, तुम्हाला फुलं आवडत नाहीत का. तो विद्वान स्मित हास्य करत म्हणाला, मला फुलंही आवडतात आणि मुलंही आवडतात. पण मला मुलं आवडतात म्हणून मी त्यांच्या माना मोडून शोभेसाठी त्यांना एका भांड्यात ठेवू का. हो, काहीतरीच काय बोलता हो तुम्ही. हो ना सदा, तू काही बोलत असतोस. मग काय तर. आई अन्वी तुला फुलं तोडायला विरोध करते यात काहीही चुकीचं नाहीये एवढंच सांगायचं होतं मला. पण बाबा ती फक्त एवढंच वागत नाहीये ना, हे काही नॉर्मल नाहीये. तू स्वतः बघितलंस का अनन्या तिचं वागणं. हो हो ना. हो, आज ना मी तुळशीला पाणी घालत होते ना, तेव्हा अन्वी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, अगो आई तू किती धन्य आहेस, तुला माहिती नाही, आज तू एका झाडाला पाणी घातलं, उद्यापासून ना तू जगातल्या सर्व झाडांना पाणी घाल म्हणून. हो का, वा. मग तू का उत्तर दिलंस ग. छे बाई, माझ्याकडे कुठे वेळ आहे हो जगातल्या सर्व झाडांना पाणी घालायला. अरे काय बोलते आहे. नाही पण साहेब, मी आणि चंपा दोघांनी ना असा अन्वीला असा लॉन वरती असा झोपून ना गप्ताशी बोलताना बघितला आहे. असा बोलत होती, माझ्या इटुकलेनो पिटुकलेनो काय करताय, असा बोलत होती. मग तू काय केलंस. मी पण तिच्या बाजूला असा लॉन वरती झोपला आणि मी पण मग बोलू लागला, अरे माझ्या इटुकलेनो पिटुकलेनो तुम्हाला त्रास होतोय. आणि असं मी खुडून बघितला आणि बोललो त्यांना, हा बोला हो बोला, काही बोलायला तयार नाही. अरे गजोदर. आणि म्हणजे मी असं हे ते काहीच नाही.
ती तर झाडांचं ब्लड प्रेशर चेक करत होती. हा आणि ते सगळं बघून ना मला जाम प्रेशर आला. अरे मूर्खा, त्याला प्रेशर नाही टेन्शन म्हणतात. हा तेच ते पेन्शन. अरे पण झाडाला कुठलं आलंय ब्लड प्रेशर? हो, मग झाडांना हार्ट तरी कुठे असतं, पण तरी त्यांचं ब्लड प्रेशर चेक करत होती ना ती. हा आणि ती त्यांच्याशी ना छोटा बच्चा कसा बोलतो तसा ती त्यांच्याशी बोलत होती. बरं बरं, आता किमान आपल्याला एवढं तरी कळालंय ना की ती झाडांशी बोलतीये, भूतांशी नाही. हा ए अनन्याताई, हे तू बराबर बोलली आहे. अरे ती झाडांशीच बोलते आहे, मी असा स्वतः बघितला आहे. मग आता ती अशी का वागतेय ना याचा आपण शोध घेतला पाहिजे. अगं पण ते कसं कळणार? कळणार, शोधलं की सापडणार. अगं तेच, ते कसं सापडणार? ते मी बघते. झोपली झोपू दे. काय रे, मध्ये उठली होती का? नाही, अशी झोपली आहे ती अजून. तुला काय वाटतं हो, मी झाडांविषयी एवढं प्रेम अचानक कसं काय वाटलं असेल हिला? आय डोंट नो. हे डोंट नो कसं? ती अशी का वागते याचा शोध घ्यायला नको का? पण तुला काय वाटतं, ती एवढी झाड आणि प्लांट्स बद्दल एवढी सेन्सिटिव्ह कशी झाली? हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी